काय जेवताना तोंडी लावण्यासाठी तुम्ही सुद्धा मिरचीचं लोणचं बनवतात आणि लोणचं बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. तर चला मग आज आपण 10 मिनिटात तयार होणार चटपटीत असं मिरचीचं लोणचं बनविणार आहोत. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. 1.5 ते 2 महिने टिकणारं झटपट तयार होणारं चटपटीत असं मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी येथे मी पावशेर मिरची घेतली आहे. मी मिरचीला स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे. कोणत्याही प्रकारच्या मिरचीचे लोणचे बनवताना मिरची स्वच्छ धुवून झाल्यानंतर ती पुसून घ्या. त्यानंतरच मिरची कट करून घ्या. मिरचीमध्ये जर थोड्या प्रमाणात जरी पाणी असेल तर तुमच्या लोणच्याला बुरशी लागते व लोणचं जास्त दिवस टिकत नाही. आता आपण मिरची कट करून घेऊ. मी मिरचीला मध्यभागी अशा प्रकारे कट करून घेतली आहे. येथे मी मिरचीच्या देठाचा सुद्धा वापर करत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही देठ काढून घेऊ शकतात. आता आपल्या संपूर्ण मिरच्या कट करून झाल्या आहे. आता आपण लोणच्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊ. मसाला बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टेबलस्पून जिरे, 1 टीस्पून मोहरी, 1.5 टेबलस्पून धने, 1.5 टेबलस्पून बडीशोप, चवीपुरते मीठ व 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर. आत्ता आपण हे मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेणार आहोत. आत्ता आपला मसाला बनवून तयार आहे. आता आपण लोणचे बनवण्यास घेऊ. लोणच्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये कट करून घेतलेल्या मिरच्या टाकून घेणार आहोत. त्याचसोबत आता आपण यामध्ये 1/2 टीस्पून मीठ टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व मिरच्यांवर छान असे डाग पडेपर्यंत या मिरच्या चांगल्या प्रकारे तळून घेऊ. याआधीसुद्धा मी मिरचीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आता आपण या मिरच्यांना अजून 5 मिनिटांसाठी चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपल्या मिरच्या चांगल्या प्रकारे तळल्या गेल्या आहेत. आता आपण या मिरच्यांमध्ये मिक्सरमध्ये बनवून घेतलेला मसाला टाकून घेणार आहोत. मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. त्याचसोबत आता आपण या मिरच्यांना या मसाल्यासोबत 5 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 5 मिनिटांनंतर आता आपला मसाला व मिरच्या चांगल्या प्रकारे तळून झाल्या आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊ व या मिरच्यांमध्ये अर्ध्या लिंबूचा रस टाकून घेऊ. लिंबूचा रस टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुम्हाला जर या मिरच्या स्टोअर करून ठेवायच्या असेल तर या मिरच्या चांगल्या प्रकारे थंड करून घ्या. मग एका काचेच्या जारमध्ये तुम्ही 1.5 ते 2 महिने या मिरच्या चांगल्या प्रकारे टिकवू शकतात. आता आपलं चटपटीत असं मिरचीचं लोणचं बनवून तयार आहे. 10 ते 15 मिनिटात तयार होणारं चटपटीत असं मिरचीचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.